त्यांनी तिथं समाधी घेतली गंगोत्रीला. बर. नंतर आठवलं हो. दासगणूचा काहीतरी भाषा वगैरे पुतण्या लागतो. दासगणू महाराजांचे पुतण्या लागतो. बर. साली रस्त्यावर खूप अवघड असतील बाबा? नाही सारखे थोडे अवघड. थोडे अवघड. पायी चालत जायचं म्हणजे. आणि मग बाबा नाही काही वाटत नाही. आणि जेवण वगैरे मग रस्त्यानं बाबा? प्रत्येकाला कुठे असते ना. कुठे आश्रम आहे. मला जीव आहे चांगलं असेल. आश्रमात जायचं जेवायला? नाही आपण पैसे द्यायचे. पैसे द्यायचे. बर. यात्रेकरीपर्यंत असं यात्रेकरचं चांगलं जेवण असेल. कांदा लसण बिसण वापरत नाही. शाकाहारी सगळं. तुम्ही कोण कोण होतो परिक्रमेला त्यावेळेस? मी नाना कोटेकर आणि मुंबई दोघं. 4 जण तुम्ही? नाना कोटेकर पण पायीच होते मग? नाना पण पहिले आम्ही ठिकाणावर गेलो की कमरा ब्लॅक करून घ्यायचा. बर. मग तो आमच्या ताब्यात कमरा. किल्ले वगैरे सामान बिमान मग सगळं बघून यायचं सगळं. बर. पुन्हा आपल्या तिथं झोपायचं. दुसऱ्या दिवशी चढलं पाहिजे. पहिले कमरा मात्र ब्लॅक करून द्यायचं. जी. त्याचे पैसे द्यावे लागले. सोय झाली. तुम्हाला किती दिवस लागले मग? मुंबईचे लोक पैशाला मागे पुढे पाहिजे नाही. सोय पाहिजे. पैसे किती द्यावं. हो. चांगला कमरा आहे. किती दिवस झाली बाबा ती यात्रा? 15 दिवसात सर्व. 15 दिवसात सगळं झालं. 4 धाम. वेळ कुठे आहे थांबायला. हो. म्हणजे तुम्ही मग सुट्ट्या लागल्यावर गेलते? सोमतीला सुट्ट्या लागल्यावर सुट्ट्यामध्ये गेलते का? सुट्ट्यामध्ये. रामनवमी आहे का? नाही रामनवमी नंतर. अक्षय तृतीयाला प्रस्थानच्या सुट्ट्या असते ना. हा प्रस्थानच्या सुट्टीत. एक मुंबईवाल्याकडून चालणं होईना मग त्याला घोड्यावर बसून.